महाराष्ट्रातल्या नक्षलवादाला रसद पुरवणारे कोण? महाराष्ट्रात दलित आणि सवर्णांमध्ये वाद वाढवण्यासाठी नक्षलवादी ताकदींचा वापर कुणी केला? काँग्रेस आणि अर्बन नक्षलींचे संबंध काय? महाराष्ट्रात घडलेली भीमा कोरेगावची दंगल आणि या षडयंत्राचा संबंध काय? 20 नोव्हेंबरला मतदान करण्यापूर्वी हे समजून घ्या. भीमा कोरेगाव दंगलीचा तपास करणाऱ्या NIAच्या हाती लागलेल्या या कागदपत्रात काय म्हटलंय पहा. कॉम्रेड रोना जेकब विल्सन यांना लाल सलाम ठोकत लिहिलेलं हे पत्र आहे आणि त्यात म्हटलंय, CPI माओवादींच्या एका वरिष्ठ शहरी नक्षलवादी नेत्याची काँग्रेसच्या एका बड्या नेत्याशी चर्चा झाली. भीमा कोरेगाव दंगलीत जास्तीत जास्त दलितांनी उतरावं यासाठी हवी ती पैशांची आणि इतर कायदेशीर मदत पुरवली जाईल. भाजप RSS विरोधात दलित भावनांना हवा देऊन मोठ्या प्रमाणावर दंगल भडकवण्यासाठी याचा वापर व्हावा. कॉम्रेड कोबाड आणि कॉम्रेड साई यांना जेलमधून सोडवण्यासाठी या काँग्रेसींनी सहकार्य करण्याचंही आश्वासन दिलंय. ही देशविरोधी काँग्रेस आजही जातीचं कार्ड खेळत लाल संविधान मिरवत समाजात तेढ निर्माण करते. मतदारांनो, हा काँग्रेसचा खरा चेहरा आहे. जातीयवाद वाढवण्यासाठी, दहशत पसरवण्यासाठी नक्षलींना रसद पुरवणाऱ्या काँग्रेसचा हा खरा चेहरा आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार हे याच काँग्रेस सोबत हात मिळवत महाराष्ट्रात सत्तेत येण्याची स्वप्न पाहत आहेत आणि यांना वेळीच रोखणं आपल्या हातात आहे.